आपण कायच केलं नाही आणि कोणतरी मुद्दामून चिडवलं शिवाय दिली तर काय करायचं? हे एक लक्ष द्या, मुद्दाम या जगात कोणच करत नाही. काहीतरी कारण असते त्याला गोष्टी. आपण पहिला काहीतरी चूक केलं असते, ती चूक ते मुलगा दशकात ठेवते आणि ती वेळेनुसार परत आपल्याला परत मिळते. मग तसं असलं असतं ह्या जगात किती वाईट माणसं आहेत, मग ती वाईट माणसं आपल्याला त्रास दिली असतात की नाही, मग आपल्याला काय त्रास देत नाही, त्यांचा ना आपला काय संबंध नाही. कुणासंग जर संबंध आला आणि आपण जर चुकीचं वागलो तर त्यानंतर आपल्याला रिॲक्शन येते. मग कोण शिव्या देते, कोण चिडवते. मग तशा माणसाचं उज्जत घालण्यापेक्षा आपण काय करायचं, समजून घ्यायचं. आपण चांगला असला जाऊन सांगायचं, मला शिवी देऊ नकोस, मला चिडवू नकोस, मी तुला चिडवत नाही, मी तुला शिवी देत नाही, मी तुला काय त्रास देत नाही, तू मला त्रास देऊ नको. तर ऐकला ठीक, नाही ऐकला गाय जाऊन शिक्षकाला सांगायचं, नाही गाय घरात येऊन सांगायचं. खरं तुम्ही भांडण करा बसा नाही, तो करते म्हणून आपण पण तसं करायचं नाही. ते शिवाय देते, ते चिडवते म्हणून आपण पण त्याला चिडवायचं नाही, शिवाय द्यायचं. एकदा दोनदा माफ करायचं, तिसऱ्या डायरेक्ट शिक्षकांना आई वडिलांना सांगायचं, पोरग शांत बसे आणि आपण तिथनं पुढे त्याला त्रास होईल असं काय करायचं, समजून घ्यायचं.